चार्जिंगला लावलेल्या मोबाईलवर बोलत असाल तर सावधान, कारण चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा स्फोट होऊन मध्य प्रदेशात एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. पाहूयात नेमकं काय घडलंय. मोबाईल ठरला मृत्यूचं कारण. चार्जिंगला लावून फोनवर बोलताना झाला स्फोट. अरे तूने कॉलेज में टॉप. मोबाईलचा स्फोट होऊन वृद्धाचा मृत्यू. एका वृद्धाचा मोबाईल स्फोटामुळे मृत्यू झालाय. हा स्फोट इतका भयंकर होता की वृद्धाच्या डोक्यापासून छातीपर्यंतच्या शरीराच्या अक्षरशः चिंधळा उडल्या. ही धक्कादायक घटना उज्जैन पासून 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या बडनगर मध्ये सोमवारी घडली. वहाँ घटनास्थल का निरीक्षण बारीकी से किया गया तो वहाँ पे मोबाइल फोन डिसमेंटल्ड मिला, पूरा उसका सारे भाग टूटे पाए गए, जिससे ये प्रथम दृष्टया प्रतीत होता है कि मोबाइल फोन में चार्जिंग पे लगा हुआ था उस समय विस्फोट हुआ, क्योंकि जो बिजली का पॉइंट है वो भी पूरा जला हुआ पाया गया. बडनगरच्या एली डायव्हर्जन रोडवर राहणारे 68 वर्षीय दयाराम बारोड हे त्यांच्या काही मित्रांसोबत इंदोरला कार्यक्रमासाठी जाणार होते. पण ठरलेल्या वेळी बारोड हे रेल्वे स्थानकावर न आल्यामुळे त्यांचे मित्र बारोड यांना बोलवायला त्यांच्या घरी गेले. तेव्हा तिथलं दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. बारोड यांचा रक्ताच्या थारोळ्यातला मृतदेह त्यांना दिसला. त्यांच्या डोक्यापासून छातीपर्यंतचा मृतदेह विखुरला होता. हातही तुटलेला होता. घटनास्थळावरून पोलिसांना कोणतंही स्फोटक साहित्य सापडलं नाही. त्यामुळं स्फोट कशाचा झाला याचा सुरुवातीला पोलिसांना अंदाजच आला नाही. पण मृतदेहाजवळच एक फोन आढळला. चार्जिंग होत असताना बारोड मोबाईलवर बोलत असावेत, त्यावेळी हा स्फोट झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. फोन प्रमाणापेक्षा अधिक चार्ज करून ठेवू नका. स्मार्टफोनमध्ये खूप ॲप्स असतील तर तो लवकर गरम होतो. त्यामुळे 75 ते 80% फोन मेमरीचा वापर करा. फोनसोबत मिळालेल्या मूळ चार्जरनेच बॅटरी चार्ज करा. फोन चार्ज होत असताना गेम खेळू नका किंवा फोनवर बोलू नका. त्यामुळे आपल्या फोनची काळजी घ्या आणि चार्जिंगवर फोन असताना बोलणं टाळा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.